हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 38 साईजचा पेपर कटिंग बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। जसं मी सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओ कटोरी ब्लाउजचा बघणार आहे आणि त्यासाठी आपण परफेक्ट गळा रुंदी, शोल्डर, मुंडा उंची कशी टाकायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईकही करा आणि काही मैत्रिणींना काही समजलं नाही तर कमेंट करून मला नक्की विचारा, जेणेकरून आपण जे आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल किंवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देईन। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, आता आपण इथं सर्वात पहिलं उंची टाकून घ्यायची आहे। तर मग चला, तर कार्डशीट पेपर आहे, डबल फोल्ड आहे, बॅक साइड आणि फ्रंट पार्ट आपण सोबतच कटिंग करणार आहे। तर कालचा व्हिडिओ ज्या पण मैत्रिणींनी बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघावा। तर मी तुम्हाला परत आठवण पण करून देते। बघा, हाच पेपर आहे ज्यावरती मी तुमच्या सोबत ह्या ब्लाउजचं शोल्डर, मुंडा उंची आणि पहिलं हुक तुम्हाला का टाईट होतं, त्याचबरोबर तुमचं गोल गळा जो आहे गोल का येत नाही किंवा गोल गळ्याच्या ऐवजी व्ही गळा का तयार होतो ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे। ज्या मैत्रिणींनी बघितलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, खूप युजफुल आहे। त्याच पद्धतीने आपण कटिंग पण करणार आहोत। तर मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत कटिंग सुद्धा शेअर करणार आहे कटोरी ब्लाउजची, ज्या पद्धतीने आपण शोल्डर, मुंडा उंची टाकायची आहे त्यानुसार। तर मग चला आता बघूया। वाटलंच तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। इथं आपण सर्वात पहिलं उंची टाकून घेणार आहे। उंची जी आहे ती 13.5 इंच। चला 14 इंच घेऊ आपण। 38 साईज आहे तर उंची पण आपली भरपूर असते। 38 साईज आहे, ज्यांची जी उंची असेल त्या उंचीनुसार घ्या आणि 1 इंच जे आहे ते प्लस करून घ्या। जी काय उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्या। 5 इंच जी उंची आहे ती आपण घेतली 15 इंच। 14 इंचामध्ये आपण 1 इंच ऍड करून घेतला, म्हणजे झाली 15 इंच उंची, बरोबर। त्यानुसारच आपण इथं माप टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर आपली 2 नंबरची जी लाईन असती ती असती मुंडा उंचीची। तर इथं आपल्याला मुंडा उंचीची सुद्धा लाईन काढून घ्यायची आहे। तर आपली मुंडा उंची जी आहे ती आपण इथं घेणार आहोत 6 इंच। मोंढा कसा मोजायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप आपण एक एक व्हिडिओ घेणार आहोत। मोंढ्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम येतात, तो मोंढाही आपल्याला कसा चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर आपण ही मुंडाची लाईन घेतली, मुंडा उंची, त्याचबरोबर टक्स लाईन येते, त्याचबरोबर तुमचं फ्रंट पार्टमध्ये योगपट्टी कुठे लागणार त्याची लाईन येते, तर आपण ती सुद्धा काढून घेणार आहे। तर तुमच्या कटोरी ब्लाउजचा टक्स पॉइंट किती आहे तोही आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। तर बघा, आपण टक्स लाईन जी आहे ती आपण नंतरून बघू। सर्वात पहिला आता शोल्डर आणि मुंडा उंची घेतली। आता इथं शोल्डर आपल्याला टाकून घ्यायचे, तर मी इथं शोल्डर घेणार आहे 6 इंच। तोच पॉइंट आपल्याला खाली पण घ्यायचा 6 इंच। सरळ लाईन आपण काढून घेऊ। सरळ लाईन काढून घेतल्यानंतर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती आपली 38 आहे, तर 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच आणि त्याचमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचे। तुम्हाला आवडीनुसार 1.5 इंच घ्या किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्या। या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेऊ आपण। खालच्या साईडनी इथे आपण कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि चौथ्या भागामध्ये टक्सचा जो पॉइंट असतो, आपल्या किती टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंच 1.5 इंच तेवढं मिक्स करून त्याच्यानंतर पुन्हा शिलाई मार्जिन ऍड करायचं। कमरेचा चौथा भाग टाकायचा, त्याच्या पुढं टक्सचं मार्जिन घ्यायचं 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच जेवढं घ्यायचं तेवढं, त्याच्यानंतर शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची। इथं आपण कमर ते मोजून घेतलेलं नाहीये, तुम्ही कमर हे तुमचं मापाचं असेल तर ते व्यवस्थित तुम्ही मोजून टाकू शकता। त्याच्यानंतर मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। मोंढ्याचा शेप देताना जी आपण मुंडा उंची घेतलेली आहे
तिचा मधला सेंटर काढायचा. त्याचा मधला सेंटर येतो 3 इंच. त्याच्यानंतर आता हा पॉइंट आपल्याला इथं व्यवस्थित मोंड्याच्या आकारामध्ये जोडून घ्यायचा आहे. हा जो गोल राऊंड आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित चेक करायचा आहे. ज्या पण मैत्रिणी मोंढा मोजत असतील त्यांनी इथं मोजून घ्यायचं. शिलाई मार्जिन सोडून जेवढा पण मोंढा तुमचा ब्लाऊजवरून मोजलेला असेल किंवा तुम्ही अंगावरनं मोजलेला असेल तेवढा तुमचा इथे भरायला पाहिजे. त्यावेळेस तुमच्या मोंढ्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अंगावरनं मोंढा मापे कशी घ्यायची ते आपण बघू. आता ह्या व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही या पद्धतीने इथं आपण शेप हा देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला इथं मोंड्यातला शेप दिलेला आहे. इथलं अंतर आहे आपण मोजून बघू. हे अंतर जे आहे ते जवळजवळ आपलं 1.5 इंचाला 1 रेष कमी आहे. इतका आपला मोंड्यातला आकार आलेला आहे. तर हा आपला बॅक साईडचा झाला. इथंच आपण फ्रंट पार्टचा पण काढून घेऊ. हे जो मधला सेंटर आला याचाच परत एक मधला सेंटर घ्यायचा आणि इथून एक लाईन ओढून द्यायची. इथला आपल्याला मोंड्यातला शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला फ्रंट पार्टचा मोंड्यातला शेप राहणार आहे आणि जो आपण अगोदर घेतला तो आपला बॅक साईडचा राहणार आहे. तर इथं तुम्ही अगदी असा छान असा आकार सुद्धा देऊन घेऊ शकता. बघा या पद्धतीने तुम्ही ह्या पट्टीचा वापर आहे ना खूप छान करू शकतात जर तुम्ही ही पट्टी घेतलीत तर. जर तुम्हाला या पद्धतीने मोंड्यातला शेप हा व्यवस्थित तुम्ही देऊन घेऊ शकता. बघा या पद्धतीने, हे बघा या पद्धतीने आकार हा आपण. तर हा जो आहे आकार हा आपला फ्रंट पार्टचा राहणार आहे. हे बघा आणि हा हात तुमचा नॉर्मल अशा पद्धतीने इथे घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घेतल्यानंतर हा जो आपण घेतला हा आपला बॅक साईडचा आहे आणि हा जो घेतला आपला फ्रंट पार्टचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी टाकायच्या आधी सर्वात पहिला आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर घेतला म्हणजे गळारुंदी ही आपोआप निघणार आहे. इथं तुम्हाला जास्त म्हणजे तुम्ही इथं मोजमाप करू शकत म्हणजे हे येणार नाही, तुम्हाला टेन्शन वगैरे येणार नाही की आपण इथं किती घ्यायचं, गळारुंदी किती घ्यायची, काय घ्यायचं. फक्त तुम्हाला इथं शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर किती टाकायचं ते तुमच्या याच्यावरती आहे. तर तुमचं ब्लाऊजचं माप घेऊन टाकू शकता किंवा तुम्ही अंगावरून माप मोजून शोल्डर, अंगावरच्या ब्लाऊजचं शोल्डर किती आहे तेवढी शोल्डरची किती आहे पट्टी तेवढी तुम्ही चेक करून इथं माप टाकायचं आहे. तर इथं अर्धा इंच जे आपण बाही जोडतो ते सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर इथून तुम्हाला जे काय आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं ते इथं टाकायचंय. जसं मी म्हटलं की मला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी घ्यायची आहे तर आपल्याला इथं 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा इकडं सोडून द्यायचं बाहीचं आणि शोल्डर पट्टीचं माप तेवढं ठेवायचं. तर इथली गळारुंदी जी आहे ना ती आपली 3 इंच शिल्लक राहते. तर ही एकदम परफेक्ट आहे आणि छान सुद्धा बसणार आहे. पुढचा गळा मी असा तिरकट मोजून घेतेय. हे बघा, जर तुम्ही सरळ गळा मोजला असेल तर सरळ माप टाका, तिरका गळा टाकेला असेल तर तिरके माप टाका. तर मी इथं 7 इंचाचा गळा घेतेय. त्याच्यानंतर 3 इंच गळारुंदी. तुम्हाला वाटेल एवढी मोठी गळारुंदी घेतल्यावरती आपलं शोल्डर उतरल का? अजिबात उतरणार नाही. तुम्हाला फक्त तुमचं शोल्डरचं आणि मुंढा उंचीचं माप हे परफेक्ट टाकायचं आहे जेणेकरून तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाहीये. आता इथं तुम्ही तुमचं गोलगळा घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊजचा या पद्धतीने. तर हा आपण गोलगळा सुद्धा काढून घेतला. हा आपला फ्रंट पार्टचा पुढचा गळा झाला. आता आपण इथं टक्स लाईन काढून घ्यायची. तुमचे टक्स पॉइंट किती आहे तो चेक करायचा. तुमचा किती आहे, 9 असेल तर 9.5 वर मार्किंग करा, 9.5 असेल तर 10 इंचावर मार्किंग करा. तुमची टक्स लाईन किती आहे कटोरीची ती तुम्हाला इथं घ्यायची आहे. जशी माझी आता इथं टक्स लाईन 10 इंच आहे, मी 10.5 इंचावर मार्किंग करून घेते. ही माझी कटोरीची टक्स लाईन आहे. या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली. टक्स लाईनीवर आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे छातीचा 10वा भाग. जसं 38 छाती, 38 छातीचा चौथा भाग 10वा भाग येतो 3.8. 3.8 वर आपल्याला इथे पॉइंट घ्यायचा आहे. तर हा
इथे या पद्धतीने हा आपला टक्स पॉइंट राहणार आहे। ह्या टक्स पॉइंट जो आहे ना तो बऱ्याच मैत्रिणींचा चुकतो, तर तुम्ही या पद्धतीने टक्स पॉइंट सुद्धा काढायला शिकायचे। 2.5 इंचाची जी आपली योगपट्टी आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे। 2.5 इंचाची योगपट्टीचं मार्किंग आपण इथं करून घेऊ। या पद्धतीने टाकून घेतल्यानंतर 1.5 इंच आपल्याला इथं योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने। आता हे घेतल्यानंतर इथं कटोरीचं माप किती टाकायचं, 38 छातीला कटोरी कितीची घ्यायची, 38 छातीला कटोरी कितीची घ्यायची, बरोबर। हे जे 9.5 इंच आहे ना हे आपलं छातीचा चौथा भाग आहे, बरोबर। तर इथून याचा मधला सेंटर घ्यायचा आहे आपल्याला, जसं मी तुम्हाला सांगितलं इथं, पण इथलं अंतर आपलं कुठे येते, इथं येते, बरोबर ना। हे बघा, तर आपला हा कटोरीचा टक्स पॉइंट इथं आहे, तर आपण टक्स पॉइंट सुद्धा इथंच घ्यायचं आहे। या पद्धतीने। तर इथं आपला हा टक्स पॉइंट हा महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल इकडं कटोरीचं अंतर किती घ्यायचं, हे कटोरीचं अंतर जे आहे ना ते जवळजवळ आपण 2.5 इंचावरती घेऊ शकतो, किंवा ह्या साईडनी चेक करायचंय आपल्याला किती आहे, 3.25 इंच, तेवढंच आपण ह्या साईडला सुद्धा घेऊया, 3.25 इंच। हे बघा, हे घेतल्यानंतर ह्या साईडने आपल्याला इथं कटोरी जी आहे ना हा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला इथं, तर आपण तो घेऊया 5 इंचावरती। 5 इंचाच्या खाली यायचं नाही, 4.5 किंवा 5 अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे। 4 ते 5 याच्या अंतरामध्ये आपल्याला इथला पॉइंट हा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्या साईडने पण तुम्ही चेक करून घेऊ शकता, 2 इंच, 2.5 इंच, आणि या पद्धतीने ही कटोरी इथं जोडून देऊ आपण। या पद्धतीने आपली इथं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता आपण हे सगळं मार्किंग जे आहे ना ते कटिंग करून घ्यायचंय आपल्याला। हे जे आहे ना इथला थोडासा गॅप सुद्धा काढून टाकू आपण। जे आहे मी आज कटिंग तुम्हाला एकदम जे आहे ना जरा वेगळ्या पद्धतीने पण दाखवते, पण ही कटिंग सुद्धा तुमची खूप सुंदर बसणार आहे। इथलं पण कट करायचंय आणि इथलं सुद्धा हे अंतर कट करायचंय, म्हणजे एवढा भाग जो आहे ना हा काढूनच टाकायचा आहे आपल्याला। चला तर मग आपण हे कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा बघू। तर फ्रंट आणि बॅक सोबतच कटिंग करतोय आपण। सर्वात पहिला आपण बॅक साइडचा मोंढा जो आहे तो आपण इथं कट करतोय। कट केल्यानंतर बॅक आणि फ्रंट आपला इथं वेगळा झालेला आहे। तर आपण जो खालचा पार्ट आहे तो आपण बॅकला घेणार आहोत। तर गळा रुंदीचं मार्किंग हे आपल्याला कट करून घ्यायचंय दोन्ही पण साइडचं। हे बघा या पद्धतीने। आता आपण बॅक साइड जो आहे तो वेगळा करून घेऊ। याच्यावरती आवडीनुसार गळा आपण घ्यायचा आहे। योगपट्टी इथं कट करून घेऊ आपण। अशा पद्धतीने घेतल्यावर आपण जो मुंढा घेर आहे तो सुद्धा आहे तो कट करून घेऊ आपण। गळा कट करून घेऊ आपण इथं। त्याच्यानंतर कटोरी पण आपण इथं कट करून घेऊ आणि जो आपल्याला गॅप काढायचा आहे तो सुद्धा आपण इथं कट करून घेऊ। अशा पद्धतीने ही आपण कटोरी इथं
काढून घेते. बरोबर. ही कटोरी आता आपल्याला कशी वाढवायची ते पाहणार आहोत आपण. हे बघा, आता आपण इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, कटोरी जशीच्या तशी सर्वात पहिलं काढून घ्यायची आहे. आता ही कटोरी कटिंग केल्यानंतर तुमचा गळा गोल आकाराच्या ऐवजी व्ही गळा तयार होणार नाही. त्याचबरोबर हा आपला टक्स पॉइंट आहे कटोरीचा, तो सुद्धा आपण इथं काढून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा, या पद्धतीने इथं आपला हा टक्स पॉइंट आहे. काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या साइडनी जे आहे 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे आणि ह्या साइडने आपल्याला फक्त जे आहे अर्धा इंच कटोरी वाढवायची आहे. हुकलूक पट्टीच्या साइडला अगदी पाव इंच, 2 रेषाला पण कमी इतकं आणि ह्या साइडने सुद्धा 2 रेषाला ही 1 रेष इतकं वाढवलं तरीही चालणार आहे किंवा 2 रेषा वाढवून घेतल्या तरी चालेल. आता हे पॉइंट आपल्याला इकडे जोडायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने. आणि खालच्या साइडला जो आपला टक्स राहणार आहे तो आपला 3 इंचाचा टक्स राहणार आहे. या पद्धतीने आता ही पॉइंट इथं जोडून घ्यायची आपल्याला. हा ही पॉइंट इकडं जोडून घ्यायचा आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झाली. तर हिला आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेतली. आता ह्या पार्ट मध्ये वाढवायचं का? काहीच करू नका. ह्या पार्ट मध्ये सुद्धा तुम्ही काहीही चेंज करू नका. फक्त जे आहे ते आपलं नॉर्मल जे आपण योगपट्टी वाढवतो त्या पद्धतीने खालून 1.5 इंचानी योगपट्टी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. तर हा बघा, आपला जो मेन टक्स आहे तो बरोबर आपला मधल्या पॉइंटवर येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी अशी चेक करशाल म्हणजे आपला हा जो कटोरीचा टक्स पॉइंट आहे तो व्यवस्थित आपला बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर इथून तुम्ही 1.5 इंचाचा टक्स आडवा घ्यायचा आणि ही लाईन आपण इथं वर जोडून देऊ. या पद्धतीने आपल्या इथं कटोरी तयार झाली, तुम्ही पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपली संपूर्ण 38 साइजची कटिंग ही रेडी आहे आणि छान अशी तयार झाली. त्याच्यानंतर ही योगपट्टी आपली या पद्धतीने जोडायची आहे. तर संपूर्ण आपण 38 साइजचं ह्या कटिंग ही जी कटिंग आहे यामध्ये थोडंसं चेंज म्हणजे काय आहे, जो टक्स पॉइंट आहे तो आपला एकदम परफेक्ट या पद्धतीने जर कटिंग केली ती परफेक्ट येते. त्याचबरोबर तुमचा जो पुढचा गळा आहे तो सुद्धा तुमचा व्यवस्थित व्ही आकाराच्या ऐवजी गोल गळा तयार होतो. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला वाटण गळा रुंदी मोठी झाली पण ब्लाउज शोल्डर उतरन की काय, अजिबात उतरत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.